नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परत एकदा म्हणजे रोज त्याच बातम्या आपण बघतो, त्यात काही नवीन नसतं. शिळ्या कढीला ऊत आणणं म्हणतात, तसाच प्रकार एक ठराविक डझनभर 15-20 बातम्यांच्या बाबतीत होत असतो. 15-20 दिवस गेले की त्याच शिळ्या कढीला परत एकदा फोडणी घालायची आणि ताजी ताजी कढी म्हणून तुमच्या ताटात वाढायची. असला प्रकार जो काय चालतो, तशीच एक बातमी. पण ही बातमी ऐकल्यानंतर मला हसू आलं, रडू आलं. काय करावं कळत नाही, कारण त्या बातमीत काही दमच नाही. असं सूत्रांकडून कळतंय कदाचित असं. अरे काय, कदाचित म्हणजे काय? आपल्याकडे एक मराठीत म्हण किंवा वाक्प्रचार आहे, आत्याबाईला मिशा असत्या तर. पण हे सगळेच्या सगळे शर्ट पॅन्ट घालून वावरणारे जे कोणी पत्रकार आहेत, ते मुळातच बायका आहेत आणि ओठावर मिशा दिसतात म्हणून त्यांना काका म्हणायचं. अदरवाईज त्या बायकाच आहेत कदाचित, असं पुढे म्हटलं चालेल का? किंवा महिला आहेत, त्यांनाही काय मिशा नाहीत, नाहीतर त्यांना काका म्हटलं असतं कदाचित. अशा बातम्या देणार का तुम्ही? शिंदे नाराज आहेत, ही बातमी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हापासून चालू आहे. मला वाटते 23 नोव्हेंबर पासून. आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 4.5 महिने होऊन गेले. शिंदे नाराजच आहेत. मग शिंदे शपथ घेणार का? इथपासून जे काय घोंगडं सुरू झालेलं आहे, तिथपासून आजपर्यंत शपथविधी झाला, खाते वाटप झालं, काय ते पालकमंत्री पद वाटून झाली, सगळं झालं, तरीही शिंदे नाराजच आहेत. कदाचित, म्हणजे कदाचित म्हटलं किंवा सूत्रांच्या खात्यावर बिल फाडलं की बातमी झाली. म्हणजे संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आता प्रवक्ते झालेले आहेत कदाचित, असंही म्हणायला हरकत नाही ना. उद्धव ठाकरे हे बहुधा भाजपचे भावी राष्ट्रीय पक्षाध्यक्ष असतील कदाचित, सूत्रांकडून. अरे काय पोरकटपणा चाललाय. म्हणजे या पोरांना कॅमेरे आणि ते काय ते बूम माईक घेऊन दौडवणारा कोण आहे, असा कधी कधी प्रश्न पडतो. कारण इतकी खोळ्यासारखी ही पोरं धावत असतात ह्याच्या मागे त्याच्या मागे, आणि मग समोरचा अक्षरशः हाड हाड कर. असल्या प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही, माझ्याकडे वेळ नाही असल्या खुळ्या प्रश्न, असं थेट लोक बोलायला लागले. तरी हे बिचारे शेपट्या हलवत फिरतात. तेव्हा मला तो राजू श्रीवास्तवची आठवण येते. बिचारा आज हयात नाहीये. फार चांगला एक कॉमेडियन होता, नकलाकार होता. आणि जगण्यात वेगवेगळ्या घटना घडत असतात समोर, त्याची निरीक्षण करून त्यातलं वेगळेपण किंवा वैगुण्य शोधून त्यावर नक्कल आणि लोकांना हसवण्याचं काम हा राजू श्रीवास्तव करायचं. आजकालचं हे कॅमेरे घेऊन धावणारे बघितले, आणि हे तुमचं एकनाथ शिंदेची नाराजी, अमित शहाकडे त्यांनी तक्रार केली. आता कुठे तक्रार केली, काय तक्रार केली, काहीही अधिकृत नाही. काहीही अधिकृत नाही. ना एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून, ना खुद्द एकनाथ शिंदेकडून, ना अमित शहाकडून, कोणाकडूनही त्याला कसलाही दुजोरा नाही. तरी चांगली अर्धा तास 20-20 मिनिटं बातमी रंगवून सांगितली जाते कदाचित. आणि म्हणून मला तो राजू श्रीवास्तव आठवला. आणि अशी मनात शंका आली की ही जी कॅमेरा बूम घेऊन धावणारी पोरं आहेत, यांना पत्रकारितेचं किंवा बातमीदारीचं प्रशिक्षण त्या राजू श्रीवास्तवने दिलंय का? कारण असा एक प्रसंग त्याच्या नकलेमध्ये आलेला आहे. एकदा त्या टेलिव्हिजन पत्रकार संघटना काय जी आहे, त्यांनी माझा निषेध केला होता. कारण मी हे असे कुत्र्यासारखे धावतात, गावात लगीन कुत्र्याक बोवाळ, अशा शीर्षकाचा व्हिडिओ केला म्हणून माझा निषेध केला होता. पुढे काय केलं माहिती नाही. आणि निषेध केला असेल तर आज सुद्धा मला परत परत
मी नकार देत असताना वेगवेगळ्या चॅनेलवर बोलवतात कशाला? आणि बोलवतात याचा अर्थच असा की ही जे काय टेलिव्हिजन पत्रकार संघटना आहे तिला त्यांचे चॅनेल देखील हिंग लावून विचारत नाहीत. असो, तर राजू श्रीवास्तव आठवण्याचं कारण असं की एक 10 वर्षापूर्वी की 8 वर्षापूर्वी कधीतरी तुम्हाला सर्च मारला तर युट्यूबवर त्याची ती नक्कल बघायला पण मिळेल. जो आपलाही अनुभव असतो पण आपल्याला असा विनोद आणि कॉमेडी दिसत नाही, ती बघण्याची दृष्टी असावी लागते. माझं पण थोडं असलं वैगुण्य शोधाचा स्वभाव आहे आणि म्हणून राजू श्रीवास्तवने जे उदाहरण कुत्र्यांच्या बाबतीत वापरलेलं आहे विनोद, तो मला या धावणाऱ्या कॅमेरे आणि पत्रकारांमध्ये सापडला. नाक्यावर कुठेतरी रात्री अवेळी अंधारात उशीर झालेला आहे आणि जी कुठच्या तरी चौकामध्ये कुत्री रेंगाळत पडलेली असतात, त्यांना दुरून कुठून तरी एखाद्या गाडीचा वाहनाचा आवाज येतो आणि ती कुत्री सावध होतात. आणि मग एखादी मोटरसायकल आली, गाडी आली की तिच्या मागे सुसाट पळतात, भुंकत 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 पळत राहतात. ती गाडी तर जाते पुढे पण तितक्या वेगाने ते पळतात का? अर्धा कुत्रे असतील याच्यावर हे आपण कुठेतरी बघितलेलं आहे. कदाचित 8-10 दिवसातून एकदा तरी रात्री असा प्रसंग आपल्याला बघायला मिळतो, पण त्याच्यातही विनोद असू शकतो हे आपल्या लक्षात येत नाही. पण राजू श्रीवास्तव हा मुळातच स्वभावाने कॉमेडियन असल्यामुळे त्याला त्यात देखील गंमत सापडली. ती गंमत त्यांनी जी सांगितली आहे ती कथा अशी की असंच कुठचं तरी एक गाडी येते आणि सगळी त्या नाकावर बसलेली कुत्री एकदम सावध होतात आणि ती त्या वळणावर गाडी वळते. ही सगळी कुत्री त्या गाडीच्या मागे भुंकत 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 पळायला लागतात. त्यातली 2 कुत्री एक 50 फुटापर्यंत जाऊन मागे येतात आणि आपल्या नाक्यावर परत एकदा आरामात बसलेली असतात आणि बाकीची सगळी कुत्री ही भुंकत 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 अगदी शेवटपर्यंत गाडी थांबेपर्यंत जातात. गाडी एका बंगल्यात शिरते, गेट लागतं आणि कुत्री थकी धावून धावून थकलेली मरगळलेली ही बाकी सगळी भुंकणारी कुत्री परत रेंगाळत रेंगाळत हळूहळू संथ गतीने चौकात येतात. तेव्हा ते फार न धावलेले आणि 5-50 फुटावरच धावताना थांबलेले आणि चौकात येऊन आराम करत बसलेले जे 2 कुत्रे असतात त्यातला एक त्या मागे आलेल्या कुत्र्यानं म्हणतो, अहो तिवारीजी थे ना मिठाईवाले. काय विचारतो तो मागे थांबलेला कुत्रा, विश्रांती येणारा, पळत थकून आलेल्या कुत्र्यांना, पळत गेलेल्या कुत्र्यांना मागे आल्यावर विचारतो, ओ तिवारी थे ना मिठाई वाले, मालूम है 12वा बंगला आहे ना. अरे, ती थकून एवढा जीवाचा आकांत करून भुंकलेली कुत्री विचारतात, तुमको मालूम था? तो बोले हाँ बिल्कुल मालूम था, बिल्कुल मालूम था, इसलिए तो हम रुक गए और तुम गए दौड़ते पहले. तो बोले फिर उठकर दौड़े क्यों, तुमने तो शुरुआत की थी. तेव्हा तो लवकरच येऊन थांबलेला कुत्रा हसत हसत त्या बाकीच्या फोरकट कुत्र्यांना म्हणतो, तुमको जो दौड़ाना था हमको तो मालूम था तिवारी जी है, लेकिन तुमको दौड़ाना था ना, तुम आखरी तक गए. हे ही आजची पत्रकारिता झालेली आहे मित्रांनो. टेलिव्हिजनची पत्रकारिता म्हणजे असं भुंकत 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 पळत राहायचं. कशासाठी पळतंय कोणाला माहितीये, कदाचित सूत्रांनी, आणि पळायचं वा 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 वा. एकनाथ शिंदे नाराज आहेत ही बातमी अशीच आहे. ती बातमी कुठपर्यंत जाऊन पोहोचणार हे तुम्हाला आम्हाला ऐकणाऱ्यांनाही माहिती आहे, ती गाडी घेऊन जाणाऱ्यांनाही माहिती होतं. आपल्या बंगल्याच्या गेटमध्ये वळलं की कुत्री मागे जातील. ते गाडीतला कोण असेल, तिवारी किंवा कोण असेल, तो पण त्या कुत्र्यांकडे बघत नाही. तो आपल्या वेगात गाडी पळवतो, आपल्या बंगल्यापर्यंत जातो, आत वळतो वगैरे वगैरे. आणि हे बाकी जे मागे बसलेले असतात तेही म्हणतात तिवारी थे ना मिठाईवाले. एकूण काय प्रश्न विचारतोय, कशाला विचारतोय, कशासाठी विचारतोय, काहीही पत्ता नाही.
आणि त्यामुळे राजू श्रीवास्तवची ही नक्कल मला आठवली. याचं कारण ते तिवारी मिठाईवाले, तसे हे शिंदे ठाणेवाले, एकनाथ शिंदे ठाणेवाले, त्यांनाही माहिती आहे यांना पळवायचंय, यांना पळवायचंय, तर यांच्यासमोर काहीतरी हाडूक टाकलं पाहिजे. अगदी मला प्रामाणिकपणे असं वाटतं. म्हणजे मी थोडी चाचपणी केलेली आहे. शिंदे असोत, फडणवीस असोत, अजितदादा असोत, यांच्या कोटातली काही परिचित माणसं आहेत, त्यांच्याकडे मी पण चौकशी केली, बा कोण किती खरा नाराज आहे, आतमध्ये काय बेबनाव किती आहे. त्याची चाचपणी केल्यानंतर मला जी माहिती मिळाली, ती सगळ्यात महत्वाची माहिती मिळाली असेल तर ती शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या गोटातून मिळालेली माहिती आहे की हाडूक टाकलं नाही तर हे भुंकायचे थांबणार नाही, असं एका दोन्ही पक्षांपैकी एका पक्षाच्या अतिशय चतुर अशा नेत्याने, मंत्री वगैरे नाही, नेता आहे, त्याने दिलेलं उत्तर आहे की हे रोज भुंकणार आहेत माहितीये, तर त्यांना असं भुंकत ठेवणं आणि महत्वाच्या राजकारणाकडून पत्रकारांचं लक्ष उडवणं, यासाठी त्यांच्यासमोर असं नाराजी वगैरे नावाचं काहीतरी हाडूक नित्य नेमाने टाकावं लागतं. आहे की नाही गंमत मित्र? हे शिंदे नाराज आहेत, तर मग तुम्ही 4 महिने म्हणताय त्यातल्या एकाचीही प्रचिती काय येत नाही. सगळं गुड्या गोविंदाने चालू आहे, सगळं अगदी. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतरची गोष्ट नाही सांगत आहे मी, तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातून देखील महायुतीमध्ये किती धमासान चालू आहे याच्या रंगवलेल्या कदाचित बातम्या आठवून बघा किंवा शोधून बघा. महाविकास आघाडीमध्ये हमरातुमरी चालू आहे, पण म्हणून महायुतीमध्ये काही सर्व आलबेल नाही. कदाचित अजितदादा बाहेर पडतील, कदाचित जेव्हा आपल्यातही बेबनाव आहे थोडाफार, हे दाखवलं तरच हे भुंकणारे शांत होतील, हे त्या राजकीय नेत्यांना कळतं. आणि म्हणून आपण जे खरंखुरं राजकारण खेळतोय त्याकडे अशा पत्रकारांमध्ये एखाद दुसरा जो चौकस असेल त्याचं लक्ष जाऊ नये, यासाठी यांच्या तोंडावर हाडूक फेकणं आवश्यक असतं. याच भूमिकेतून अशी नाराजी नाट्य रंगवली जातात. मी स्पष्टपणे सांगतोय, नाराजी नाट्य. त्याचं कारण मित्रांनो, नाराजी नाही दाखवली तर मग हीच मंडळी नको नको त्या बातम्या शोधायला लागतील आणि त्यामध्ये आपण म्हणजे महायुतीचे पक्ष जिथे गाफील आहेत तिथे एखादं छेद मिळाला तर त्याचं खिंडार होऊ शकतं. आणि म्हणून पत्रकार आणि बातमीदारी आणि सनसनाटी करणं हे भलत्या दिशेला जाईल असं डायव्हर्शन काढून देणं, हे बीजेपी, एकनाथ शिंदे गट आणि महायुतीच्या दृष्टीने महत्वाचं ठरलेलं आहे. एकमेकांची आणि आपल्या विरोधकांची राजकारण खेळताना पत्रकारांची सुद्धा, एकूणच माध्यमांची सुद्धा महायुतीचे नेते महाचतुराईने राजकारण खेळतात, त्यांनाही हुलकावण्यात येतात, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून कधी आपला उतरलेला चेहरा दाखवणं, कधी न हसणं, हे आता एकनाथ शिंदे यांचं नेहमीचं सूत्र झालेलं आहे. अगदीच काही नसेल तर परत एकदा भरकटवण्यासाठी आपल्या गावी जायचं, दरे गावी, की लगेच बघा नाराज. किंवा अजितदादांचं भाषण झालं नाही रायगडावर, सुरू. तर या गोष्टी मला असं वाटतं, आणि मला त्याचा अंदाज नुसता नाहीये, मला काही जणांकडून कन्फर्म झालंय की हो, जाणीवपूर्वक यांना अशा हुलकावण्या द्याव्या लागतात. त्या दिल्या नाहीत
तर मग खरोखरचं राजकारण महायुतीमध्ये जे काही चालू आहे त्याचा सुगावा लागेल, आणि एकदा त्या फाटक्यात पत्रकारांनी पाय घातला तर त्याचं भगदाड होऊ शकेल. त्यापेक्षा जे विषय नाहीत, जी नाराजी नाहीये, त्याच्यावरच पत्रकारितेला खेळवत ठेवायचं. हे राजकारण महायुतीमध्ये व्यवस्थित चालू आहे. मग ते अजितदादा असो, एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो, महाचतुराईने हे खेळ खेळ खेळत असतात. त्यांना माहिती आहे आपल्याला तिवारीच्याच बंगल्यात जायचंय, गाडी तिवारीच्याच बंगल्यात जाते, आणि हे धावले तिवारी थे ना मिठाईवाले. बस तशी बातमीदारी चालू आहे. आणि त्यामुळे खरोखर अंतर्गत अरे 300 जवळजवळ 230 पेक्षा अधिक आमदार आहेत. या सगळ्यांना सत्तेचा हिस्सा वाटणं पुरवणं सोपी गोष्ट नाहीये. दोन दोन उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री, त्या सगळ्यांना एवढा मोठा बहुमताचा आकडा जो असतो तो सांभाळणं सोपं नसतं. आणि त्यामुळे अंतर्गत धुसफूस असते, पण ती खरी धुसफूस लोकांपर्यंत पोहोचता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. आणि ती काळजी घ्यायची असेल तर मग अनावश्यक जागी आपल्या टीकाकारांना वळवणं हे राजकर्त्यांचं सगळ्यात मोठं काम असतं. आणि प्रामुख्याने नरेंद्र मोदी, अमित शहा हे तर त्यामधले जादूगार आहेत, जादूगार आहेत. आता सुद्धा देशाच्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या घटना बघा तुम्ही. सत्ता कशी टिकवायची हा बिहारमध्ये भाजपसाठी प्रश्न आहे. 20 वर्ष होऊन गेलेत, येऊन जाऊन एक 2-2.5 वर्ष सोडली तर नितीशच्या नेतृत्वाखाली भाजप बिहारच्या सत्तेत आहे. आणि इतक्या दीर्घकालीन सत्तेतून टिकवताना नितीश कुमारची तब्येत वाईट आहे. अशा वेळेला बिहारची निवडणूक गंभीर आहे. पण त्याच वेळेला राहुल गांधी वगैरे जो खेळ खेळतात, तेजस्वी यादव, आणि त्याची बारकाईने माहिती गोळा करून आपल्या विरोधकांनाच आपल्या विजयासाठी कसं वापरायचं याचे डावपेच भाजप खेळतोय. पण त्याची सुतराम कल्पना भाजप विरोधी पत्रकार आणि माध्यमांना नाहीये. तिथे सुद्धा हा बघा कसा नाराज आहे, तो बघा कसा नाराज आहे, ह्याच गोष्टी रंगवल्या जात आहेत. एकनाथ शिंदेची नाराजी ही त्या पलीकडची नाहीये. कारण ही नाराजी वगैरे असली तरी सत्तेच्या राजकारणामध्ये सत्ता टिकवण्याला प्राधान्य असतं, अहंकार दुय्यम असतो. आणि त्या अहंकाराच्या आहारी गेलात तर तुमचा उद्धव ठाकरे होतो. हा अलीकडच्या राजकारणात सगळ्यांना मिळालेला सर्वात मोठा धडा आहे. आणि त्यामुळे नाराजीचं नाटक कुठपर्यंत चालवायचं, आणि कधी कधी कारण नसताना नाराजी का दाखवायची हे सुद्धा चालतं. अगदी तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे बघा, उद्धव ठाकरेंकडे मोकळा वेळ आहे, संजय राऊत काही बोलतात, माझ्या दर्जाचे प्रश्न विचारा, असं सगळं बोलत असले तरीही देवेंद्र फडणवीस अधूनमधून संजय राऊत नावाचा जो काय अग्निकुंड आहे ते विजता कामा नये याची काळजी घेतात. अधूनमधून संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्या निरर्थक बालिश फुलीस गोष्टींवर सुद्धा देवेंद्र फडणवीस भाष्य करतात. याचं कारण संजय राऊत सर आणि उद्धव ठाकरे यांचे टोमणे आणि संजय राऊत यांचा पोरकटपणा चालू राहिला तरच उभाठा शिवसेनेसकट काँग्रेसला खेळवणं सोपं होतं. आणि म्हणून आपल्याला हे प्रश्न आवडत नाहीत असं जे देवेंद्र फडणवीस म्हणतात ते सुद्धा शुद्ध नाटक आहे. त्यांच्या सगळ्या नेपथ्य रचनेमध्ये, व्यूहरचनेमध्ये संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांची निरर्थकता हा एक मोठा ऍसेट आहे. आणि मग तो सगळा खेळ खेळताना असे बूम आणि कॅमेरे घेऊन धावणारे पत्रकार असतात, ते सुद्धा त्यातला एक आवश्यक घटक असतात. तिवारीच्या बंगल्यापर्यंत त्यांना पळवलं नाही तर ते दमतील कसे, आणि दमले नाही तर जीवाच्या आकांताने भुंकतील.
त्यापेक्षा त्यांना पळते ठेवणं, यासाठी एकनाथ शिंदेना नाराजीचं नाटक रंगवणं भाग आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.